सुखो बुद्धानुपादो सुख सत्थम देशना सुख संघस्स सामग्री समगानं तपो सुखो। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सुविख्यात सद्धम्म, तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवारांनी जाहीर अभिवादन करून जगातील 3 महान रत्न बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या 3ही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अभिवादन करू। आज बौद्ध धम्म उपासक उपासिका शिबिरासाठी उपस्थित आपण सर्व उपासक उपासिका अतिशय मोठ्या संख्येने आपण सर्वजण या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहात। आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी जो महान असा सद्धम्म शिकवला, त्या सद्धम्मामध्ये वावरणाऱ्या, आचरण करणाऱ्या किंवा ज्या ज्या लोकांना सुख पाहिजे, समाधान पाहिजे, ज्या ज्या लोकांना आरोग्य पाहिजे, अशा सर्व लोकांसाठी तथागत सम्यक संबुद्धांनी एक आचारसंहिता शिकवलेली आहे, ज्याला अरहंताची आचार पद्धती असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि ही अरहंताची आचार पद्धती जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये आणतो तेव्हा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सुख मिळतं, समाधान मिळतं, आरोग्य मिळतं। तथागत सम्यक संबुद्धांनी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या दिवशी आम्ही कोणत्या शुद्ध अंतकरणातून पवित्र अशा सद्धम्माचं आचरण केलं पाहिजे याविषयी तथागत सम्यक संबुद्ध अनेक वेळेस उपदेश देतात। एकदा निगार माता विशाखाला सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांचा या संदर्भातला उपदेश आहे। तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध अष्टशिलाचे फायदे शिकवतात। अष्टशिलाचे फायदे कशा पद्धतीने होतात, अष्टशील कशा पद्धतीने पालन केलं पाहिजे, अष्टशिलाच्या पालनानंतर माणसाला काय काय प्राप्त होतं, या साऱ्या गोष्टी तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवल्या। कोणी करते म्हणून आपण करायचं नाही, कोणाकडे बघूनही आपण करायचं नाही, तर ते सारं काही मनातून आलं पाहिजे, सारं काही अंतकरणातून आलं पाहिजे। तथागतांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं। तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की उपोसताचे खूप चांगल्या पद्धतीचे संपूर्ण ज्ञान असले पाहिजे। उपोसत कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे, उपोसत म्हणजे काय, उपोसताचे संपूर्ण ज्ञान असणे म्हणजे काय, याकडे खूप बारकाईने आपण बघितलं पाहिजे। तथागत पुढे म्हणतात उपोसत ही आचरण पद्धती आहे। उपोसत केवळ मुखाने बोलण्यासाठी आहे का? नाही। उपोसतातले शील फक्त वाचिक आहेत का, ते बोलण्यापुरते आहेत का? तथागतांनी सांगितलं नाही। बोलण्यापुरते असते तर बोलण्याने कल्याण झालं असतं ना, ऐकण्यापुरते असते तर ऐकल्याने कल्याण झालं असतं ना। तर तथागतांनी सांगितलं ऐकल्याने कल्याण होणार नाही,
बोलण्यानं सुद्धा कल्याण होणार. अरहंताच्या आचार पद्धतीला धारण करणे हे उपोषित आहे. अरहंत ज्या पद्धतीनं आपल्या संपूर्ण जीवनातल्या दुःखातून दुःखमुक्त होऊन महान अशा परम आर्य सुखाची प्राप्ती करून घेतात, तथागत सांगतात की हे 8 शील आर्य उपोषित शील ही त्या पद्धतीनं आचार पद्धती आहे. कोणाची? तर अरहंताची. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, सब्ब कामं ददनं, सब्ब कामं ददनं, सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्तता करणे हे उपोषित शील आहे किंवा हे उपोषित आहे. अशा साऱ्या पद्धतीच्या इच्छा तृप्त झालेल्या आहेत, संपूर्ण इच्छा मेलेल्या आहेत. म्हणजे आता कुठलीही मनामध्ये इच्छा नाही आहे, कुठलीही मनामध्ये त्या संबंधीची भावना नाही आहे, कोणतीच नवीन इच्छा मनामध्ये निर्माण होत नाही आहे, कोणत्या जुन्या इच्छा सुद्धा मनामध्ये निर्माण होत नाही आहे. संपूर्ण इच्छांची पूर्तता ज्याला तथागत सम्यक संबुद्धाने उपोषित व्रत म्हटलेलं आहे. आर्य उपोषित व्रत. आर्य म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच नाही. उपोषित म्हणजे महिन्यातल्या 4 दिवसामध्ये पालन करण्याचे 8 नियम. आर्य उपोषित व्रत ते महान आहे, ते खूप फलदायी आहे. आणि 8 शिलाच्या पालनाच्या माध्यमातून इच्छांची पूर्तता होते. यालाच बुद्धानं म्हटलेलं आहे सब्ब कामं ददनं. एकदा भगवान बुद्ध शाक्यांच्या जनपदात जातात तेव्हा उपोषित दिन असतो. ते येऊन तथागत सम्यक संबुद्धाने शिकवलं की आर्य उपोषित दिन कसं असते, आर्य उपोषिताचं उपासक उपासिकाने पालन कसं करायला पाहिजे, या संदर्भानं खूप चांगल्या पद्धतीचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धाने शाक्यांच्या जनपदात अर्थात कपिलवस्तूमध्ये दिलेला आहे. तथागत सम्यक संबुद्ध कपिलवस्तूच्या शाक्यांना समजावून सांगतात की उपोषिताचा फायदा कसा होतो. तुमच्यातला जर कोणी 1,00,000 सुवर्ण काशार्पण मुद्रा जर एका दिवसात मिळवत असेल, 1,00,000 सुवर्ण काशार्पण मुद्रा एखादा व्यक्ती एका दिवसात मिळवत असेल, तर त्यापेक्षाही खूप महान मोठं फळ एका दिवसाच्या आर्य उपोषित शीलाचं आहे. रोज 1,00,000 सुवर्ण काशार्पण मुद्रा मिळवणारा व्यक्ती त्याच्याकडे किती धन असेल, पण या धनाच्याही पेक्षा ज्या व्यक्तीकडे फक्त एका दिवसाचं 8 शिलाच्या पालनाच्या माध्यमातून निर्माण झालेलं चित्त आहे किंवा एका दिवसाच्या अष्टशिलाच्या पालनामध्ये तो परिपूर्ण आहे, तर त्याचं महान मोठं सुख आहे, असं तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. एकदा मिगार माता विशाखा यांना उपोषिताचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी केलेला आहे. आम्ही कोणत्या प्रकारचं उपोषित आमच्या जीवनामध्ये धारण केल्यानंतर खरंच आमचे फायदे होतात. आम्ही त्या उपोषिताला खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतल्यानंतर, आम्ही त्या उपोषिताचं चांगल्या पद्धतीनं आचरण केल्यानंतर, आम्ही त्या उपोषितातील एक शील आमच्या आचार पद्धतीमध्ये आणल्यानंतर, आम्ही त्याचं आचरण केल्यानंतर तेव्हाच कुठं सुख मिळेल ना आम्हाला, तेव्हाच कुठे समाधान मिळेल, तेव्हाच कुठे मनाला शांती मिळेल, तेव्हाच कुठे आमचे सुख टिकून राहतील. बुद्धांनी त्यावेळी सांगितलं मिगार माता विशाखा यांना की विशाखे, माणूस जेव्हा अंतःकरणातून काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या 100% गोष्टीचा फायदा
त्याला झाला पाहिजे. माणसाने खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या कुशल चित्ताच्या दोरावरती सद्धम्माचं आचरण केल्यानंतर तशा पद्धतीचा फायदा त्याला मिळतो आणि त्या फायद्याच्या माध्यमातून मग त्या व्यक्तीला सुख समाधान आरोग्य मिळत असते. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, विशाखा, जगामध्ये 3 प्रकारचे उपोसत आहेत किंवा जगामध्ये 3 प्रकारच्या अशा पद्धती आहेत की ज्या माध्यमातून शीलाचं पालन केलं जातं. काही शील परिपक्व बनवतात, काही शील तकलादू असतात, ते टिकणारे नसतात, काही शील निर्वाणाकडे घेऊन जातात, काही शील निर्वाणगामी पदापर्यंत पोहोचू देत नाहीत. काही शील किंवा ह्या काही पद्धती, आचरण पद्धती म्हणजे शील, तथागतांच्या काळात अशा अनेक प्रकारच्या आचार पद्धती होत्या. आपण पाहिलं अनेक वेळेस की अशा आचार पद्धती होत्या की लोक वाटेल ते करायचे आणि त्यांच्या मनात अशी इच्छा असायची की आम्हाला सुख मिळालं पाहिजे, आम्हाला समाधान मिळालं पाहिजे. कुठल्या तरी पहाडाला शरण जायचे, कुठल्या तरी झाडाला शरण जायचे, कुठल्या तरी नदीला, नाल्याला, ओढ्याला, समुद्राला, सूर्याला, चंद्राला, नाना वेगवेगळ्या प्रकारच्या व्रत वैकल्पामध्ये ते सारे लोक आपलं जीवन टाकून द्यायचे आणि आम्हाला सुख मिळालं पाहिजे, आम्हाला समाधान मिळालं पाहिजे, या आधारावरच ते आपलं आचरण करण्याचा पद्धती करत होते. बुद्धांनी विशाखेला सांगितलं, विशाखे, जगामध्ये अशा प्रकारचे उपोसत व्रत पालन करण्याचे आचरण पद्धती आहे. त्यातली श्रेष्ठ अशी आचरण पद्धती आपण जाणून घेतली पाहिजे आणि ती श्रेष्ठ अशी आचरण पद्धती आमच्या आचरणामध्ये दैनंदिन स्वरूपात आली पाहिजे. तथागत म्हणतात, पहिल्या प्रकारचं उपोसत आहे गोपाल उपोसत. गोपाल उपोसत, त्या उपोसतामध्ये किंवा हा उपवासाचा एक प्रकार आहे. गोपाल उपोसतामध्ये त्याला धारण करणारे, याचं पालन करणारे लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एवढाच विचार करतात, काय खावे काय नाही. हाच विचार केल्यामुळे त्यांचं काही उपोसताचं पालन होत नाही. गोपाल उपोसतामध्ये फक्त विचार केला जातो. भगर खावी, शाबदुना खावा, केळी खावी, सफरचंद खावे, अनार खावे किंवा असे हे सारे खाण्याचे पदार्थ, दिवसभर ते खाण्याचे पदार्थ त्याच्या डोक्यामध्ये फिरत राहतात. काय खावं काय नाही, काय खावं काय नाही, काय खावं काय नाही, किंवा काय खाल्ल्यानंतर आमचा उपास वाटणार नाही, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनात असतो. बुद्धानं सांगितलं की अशा लोकांना काय फायदा होणार आहे? काहीच फायदा होणार नाही. की ज्या लोकांच्या आचरण पद्धतीमध्ये काहीच येत नाही आहे, फक्त विचार चालू आहे, हे उपासाला जमते का, ते उपासाला जमते का, ज्यानं उपास वाटतो का, याने उपास सुटतो का, अशा पद्धतीने. आणि मग दिवसभर फक्त तो खाण्याचे पदार्थाचे विचार, दिवसभर फक्त तोच विचार, त्याच विचारामध्ये संपूर्ण दिवस निघून गेला, मग काय मिळणार आहे? तर काहीच नाही. तर गोपाल उपोसतामध्ये फक्त आणि फक्त उपोसत पकडणारा व्यक्ती काय खावं आणि काय नाही या संदर्भातला विचार करतो. बुद्धाने भिकारमाता विशाखांना उपोसताचा दुसरा प्रकार सांगितला. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, विशाखा, उपोसताचा दुसरा प्रकार आहे निगंठ उपोसत. यामध्ये उपोसताच्या दिवशी वस्त्र त्यागणे, स्वतःला कष्ट देणे, उपवासी राहणे
याने सुद्धा काही प्राप्त होत नाही. निगंड उपोषण. निगंड उपवासामध्ये काहीच खायचं नाही, म्हणजे अन्न त्याग करायचं आहे, वस्त्रांचा त्याग करायचा आहे, आणि शरीराला खूप साऱ्या पद्धतीने कष्ट द्यायचे आहे. हे उलटच आहे. ज्या शरीराच्या माध्यमातून निर्वाण मिळणार आहे, ज्या शरीराच्या माध्यमातून अरहंतपद मिळणार आहे, ज्या शरीराच्या माध्यमातून महान असं जगातलं परम सुख मिळणार आहे, ध्यानाच्या, समाधीच्या, चिंतनाच्या माध्यमातून, त्या शरीराला आता कष्ट देणं सुरू आहे. या उपवासामध्ये फक्त आणि फक्त शरीराला कष्ट दिला जातो, अन्न त्यागलं जातं. तर त्यामुळे अन्न त्यागल्यामुळे, शरीराला कष्ट दिल्यामुळे सुद्धा माणसाला काहीही प्राप्त होत नाही. उपाशी राहण्यानंतर तो कोणाला काहीच मिळत नाही. सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यानंतर, कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर 400 मैलचं अंतर पायी पायी पार केलं. राजगृहामध्ये पर्णकुटी बांधून सिद्धार्थ गौतम तिथे राहू लागले. आजही त्या डोंगेश्वरीमध्ये आपण गेलो तर सिद्धार्थ गौतमाच्या तपश्चर्येची एक मुद्रा तिथे ठेवलेली आहे. त्या मुद्रेच्या माध्यमातून आपल्याला सहज, साध्या, सोप्या पद्धतीने जाणवते की अन्न त्यागल्यानंतर माणसाला काही प्राप्त होत नाही. म्हणून बुद्धानं सांगितलं की हे निगंडपुत्त किंवा निगंड उपोषण आपण धारण करू नये, ज्यामध्ये जास्तीत जास्त शरीराला फक्त आणि फक्त कष्ट दिले जाते, त्याला उपोषण म्हणता येईल का? नाही. ज्यामध्ये दिवसभर उपाशी राहिल्या जातं, त्याला उपोषण म्हणता येईल का? तर नाही. उपोषणाचा अर्थ आहे पुण्य संपादित करणे, कायाने, वाचाने, मनाने खूप चांगल्या पद्धतीने पुण्य संपादित करणे. तर हे ते नाही आहे. जिथे शरीराला कष्ट आहे, जिथे मनाला आहात करण्याची भावना आहे, जिथे खूप असं वेगवेगळ्या पद्धतीचं मनाला कुलुषित करण्याचे वेगवेगळे विषय आहेत, बुद्धानं सांगितलं की हे विषय काही आपल्या कामाचे नाहीत. बरं, ज्या विषयानं आपलं काही कल्याण होणार नाही, या विषयानं कोणाला काही सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, आणि कोणीच आसक्तीतून बाहेर येणार नाही. बुद्धांनी त्या काळी त्यावेळी सांगितलं की निगंडपुत्त ज्या पद्धतीनं उपवासी राहतात, आपल्या शरीराला कष्ट देतात, तर ते काही कामाचं नाही आहे. माणसाने शरीराला कष्ट देऊ नये. माणसाने खूप चांगल्या पद्धतीनं मनाला समजून घेऊन फक्त आणि फक्त आर्य उपोषणशीलाचं पालन करावं. उपाशी राहिलेल्या माणसाला काही भेटत नाही. आपले सिद्धार्थ गौतम 6 वर्ष उपाशी होते ना. जर माता सुजातानं खीरच दिली नसती तर सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला असता का? नाही झाला असता. आणि म्हणून हे सुद्धा उपोषण आपल्या काही कामाचं नाही. कोणतं? तर निगंड उपोषण, की जिथे फक्त उपाशी राहणे, शरीराला त्रास देणे आणि वस्त्र त्यागणे हे शिकवलं जातं. ते काही कामाचं नाही. बुद्धाने तिसऱ्या प्रकारचं आर्य उपोषण व्रत सांगितलं. आर्य उपोषण व्रत, आर्य म्हणजे श्रेष्ठ, उपोषण म्हणजे महिन्यात 4 दिवस पालन करायचे नियम, आणि ते मनातून स्वीकारलं जातं, ते लादल्या जात नाही, ते अंगीकारलं जातं, ते थोपल्या जात नाही. मनातून त्या गोष्टीचा स्वीकार झालेला असतो. मनातून एवढ्या सूक्ष्म पद्धतीनं जाणलेलं असतं की नाही, हे 8 नियम पालन करणारा व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन जगू शकतो. असा एक विश्वास मनात आल्यानंतर त्या माणसाच्या मनातून आवाज येतोय की नाही, महिन्यातल्या पौर्णिमा, अष्टमी, 2 अमावस्या या 4ही दिवशी मला खूप चांगल्या पद्धतीनं अष्टशिलाचं पालन करायचं आहे, असा विचार करून माणूस कामाला लागतो.
तर या विचाराला तथागत सम्यक संबुद्धांनी म्हटलेलं आहे की हे खरं उपोषण आहे. याला आर्य उपोषण व्रत म्हटलेलं आहे. याला अरहंताची आचार पद्धती म्हटलेलं आहे. याला उपोषणधारी उपासक उपासिकांचा जीवनक्रम म्हटलेला आहे. यालाच महान अशा अरहंत पदातील प्राप्तीसाठी मनाला खूप चांगल्या पद्धतीनं संयमित करणाऱ्या उपासक उपासिकांचे आद्य कर्तव्य म्हटलेलं आहे किंवा नैतिक मूल्यसुद्धा म्हणून आपण नैतिक मूल्य म्हणून सुद्धा याच्याकडे आपण आवर्जून पाहू शकतो. यालाच आर्य उपोषण अष्टशील म्हटलेलं आहे. मग हे आर्य उपोषण अष्टशील 8 नियमांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण समजून घेऊन आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही वर्षभर जमणार, नाही लगातार 8 दिवस जमणार, नाही महिनाभर जमणार, पण उपासक आणि उपासिकांनो महिन्यातून 4 दिवस खूप सूक्ष्म पद्धतीनं आपण त्याला समजून घेऊन आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध म्हणाले की यासोबत तथागतांचा श्रावक बनावे, बुद्ध धम्म आणि संघाचे गुण स्मरण करून उपोषणाला धारण करावे. तथागत सम्यक संबुद्धामध्ये असलेल्या गुणांचं स्मरण आपण वारंवार केलं पाहिजे. उपोषणाच्या दिवशी तथागतांनी शिकवलेल्या सद्धम्माच्या गुणाचं स्मरण आपण वारंवार केलं पाहिजे. उपोषणाच्या दिवशी तथागताच्या सद्धम्माला जनमानसा पंडितमध्ये नेणाऱ्या तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघाचं सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे. त्यांच्या गुणाचं स्मरण केलं पाहिजे उपोषणाच्या दिवशी उपोषणाचं पालन करताना. तथागत सम्यक संबुद्धांनी प्रत्येक धम्म आचरणाचे फायदे सांगितलेले आहेत. अंतःकरणातून जेव्हा जेव्हा मनुष्य धम्म ऐकतोय, धम्म समजून घेतोय, धम्म धारण करतोय, विपස්සना ध्यान चिंतनाच्या माध्यमातून धम्म अभ्यासामध्ये फार पुढे जातो. तर त्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे आर्य उपोषण व्रताचं पालन करणाऱ्या व्यक्तीमध्ये मैत्री वाढते. मैत्री वाढते. त्याच्या मनामध्ये कोणाहीबद्दल वैर राहत नाही. त्याच्या मनामध्ये खूप चांगल्या पद्धतीची मैत्री वाढते. तो वारंवार लोकांना मैत्री भावना शिकवतो. तो वारंवार लोकांना मैत्रीच्या गुणांमध्ये विकसित होण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलं की आर्य उपोषण शीलाचं पालन करणाऱ्या व्यक्तीमध्ये मैत्री भावना वाढते की त्या मैत्री भावनेच्या माध्यमातून मनुष्याला खूप चांगल्या पद्धतीचे लाभ होतात. आणि म्हणून ती मैत्री भावना आपल्यामध्ये वाढली पाहिजे. बुद्धानं सांगितलं संपत्तीवान मनुष्य होतो. मित्रांप्रती ज्याच्या मनात घृणा नाही आहे, ज्याच्या मनात पाप नाही आहे, ज्याच्या मनात कुठल्याही पद्धतीची आसक्ती नाही आहे, निष्कलंकित मनाची भावना असलेल्या व्यक्तीची संपत्तीसुद्धा वाढत असते. अष्टशिलाचा पहिला फायदा आहे मैत्री भावना वाढते आणि संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते. सन्मान मिळतो. सन्मान मिळतो. काया वाचा मनानं त्याच्याकडून कुठल्याही पद्धतीचं वाईट अकुशल कर्म घडत नाही. आणि म्हणून वाईट अकुशल कर्म न घडल्यामुळे किंवा त्या जाणीवमध्ये तो असल्यामुळे दिवसभर त्याच शिलांचं तो स्मरण करत असल्यामुळे त्याचं तशा पद्धतीनं पालन होतं. आणि म्हणून शरीराच्या माध्यमातून वाईट भक्त्य कर्म घडत नाही. त्यामुळे त्याचा नगरामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये सन्मान त्याला मिळतो. लोक विश्वास ठेवतात. सज्जनावरच लोक विश्वास ठेवतात, दुर्जनावर लोक विश्वास ठेवत नाहीत. मग अष्टशिलाच्या पालनाच्या माध्यमातून लोक सज्जन होतात, लोक निष्कलंकित होतात, लोक प्रेरणादायी ठरतात, लोक स्मृतीमध्ये जीवन जगतात. बुद्धानं सांगितलं की असा व्यक्ती की जो अष्टशिलाचं पालन करतो त्याच्यावरती लोक खूप चांगल्या पद्धतीनं विश्वास ठेवतात.
पाचव्या प्रकारचा फायदा बुद्धानं सांगितला अष्टशिलाचा. बुद्ध म्हणतात, सदैव स्मृतिमान होऊन मनुष्य राहतो, किंवा ज्या गोष्टीमुळे त्याला मानसिक आजारपण येईल अशा कुठल्याही गोष्टीचा तो अजिबात आहारी गेलो नसतो आणि मानसिक आजारपणाला कारणीभूत असलेल्या कुठल्याच गोष्टीचा त्यानं स्वीकार केलेला नाही आहे, त्यानं त्या गोष्टी आत्मसात केलेल्या नाही आहे. आणि मग अशा व्यक्तीमध्ये आपोआप चांगल्या पद्धतीनं एक गुण विकसित व्हायला लागतो की तो सदैव स्मृतिमान होतो, जागृत होतो. त्याला साऱ्या गोष्टी समजतात, चांगलं काय वाईट काय त्याला बारकाईनं समजतं. म्हणजे तो स्मृतिमान आहे, तो जागृत आहे, तो स्मृतीमध्ये आहे, त्याच्याकडे जागरूकता आहे. तर तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं, 6व्या प्रकारचा फायदा आहे तो अप्रमादी असतो. अष्टशिलाचं पालन करणारा व्यक्ती हा अप्रमादी असतो किंवा होतो. कशा पद्धतीनं? अष्टशिलाला जाणून घेता घेता जेव्हा तो व्यक्ती 6व्या शिलापर्यंत येतो अष्टशिलातल्या, तर तोपर्यंत तो अप्रमादी बनून जातो. आता प्रमाद नाही त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या मनामध्ये प्रमाद नाही आहे, आळस नाही आहे. मिथ्यादृष्टी अगोदरच निघून गेलेली आहे आणि मिथ्यादृष्टी एकदा निघून गेली की आळस पुन्हा पुन्हा येत नाही. आळसातून माणूस बाहेर येतो. आणि म्हणून बुद्धानं अष्टशिलाचे फायदे सांगताना सांगितलं की 6व्या प्रकारचा फायदा आहे की व्यक्ती अप्रमादी बनतो. 7व्या प्रकारचा फायदा आहे त्याच्या आयुष्यातील फुकट वेळ वाया जात नाही. त्याचा जो वेळ आहे तो धम्म कार्यात लागतो. अशा धम्म कार्यामध्ये वेळ लावणाऱ्या व्यक्तीच्या मनातला गर्वसुद्धा निघून जातो, त्याचं गर्वहरण होते. 8व्या प्रकारचा फायदा आहे उपासक आणि उपासिकांनो शील पालनाचे अनंत अनंत फायदे आहेत. उपोषणाच्या दिवशी अष्टशिलाचं पालन करणाऱ्या उपासक उपासिकांना हे 8 प्रकारचे फायदे होतात. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे सदा सर्वता आनंदी व संयमी बनतो. अष्टशिलाचं पालन करणारा व्यक्ती 8व्या शिलापर्यंत येता येता तो आनंदी बनतो आणि फार संयमी बनून जातो. आनंदी या अर्थाने की या अष्टशिलाच्या पालनामध्ये त्याला हे समजलेलं आहे की चक्षूंवरती संयम कसा ठेवावा, कानावरती संयम कसा ठेवावा, नाकावरती संयम कसा ठेवावा, जिभेवरती संयम कसा ठेवावा, मनावरती संयम कसा ठेवावा, शरीरावरती संयम कसा ठेवावा. या साऱ्या गोष्टी त्याला बारकाईने समजलेल्या असतात आणि म्हणून त्याचा विकास होतो. त्याचा समाधीमध्ये तो खूप खूप पुढे जातो. आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं धम्मभावनेचा अभ्यास करून तो सुखी होतो, तो समाधानी होतो आणि हाच खरा मुक्तीचा मार्ग आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की यासोबत सोबत 4 गोष्टीचं आम्ही आजीवन पालन केलं पाहिजे. अष्टशिलाचं पालन तर आहेच, पण ह्या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्या अष्टशिलासारख्याच आम्हाला फायदा देतात. बुद्धानं म्हटलं की वाणीच्या द्वारे होणारी कर्मसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. वाणीच्या द्वारे होणाऱ्या कर्मामुळे मनुष्याचं मन हे फार वेगळ्या पद्धतीनं गढूळ होऊन जातं, ते निष्कलंकित राहत नाही. आणि म्हणून निष्कलंकित मनाला ठेवण्यासाठी वाणी जेवढी जबाबदार आहे तेवढं जबाबदार आणखी काही नाही आहे. म्हणून आपण शिबिरामध्ये सत्यनारायण गोयंकाजी गुरुजी यांच्याकडे आपण जेव्हा शिबिराला जातो इगतपुरीला, तेव्हासुद्धा ते 10 दिवसापर्यंत आपलं सगळ्यांचे तोंड बंद ठेवतात, एक शब्दही बोलू देत नाहीत. म्हणून आपण सुद्धा या शिबिरामध्ये एकमेकांना बोलू देत नाही. वाणी आणि वाणीच्या माध्यमातून होणारे कर्म हे माणसाला वारंवार दुःखामध्ये 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 आणि दुःखामध्ये पाडत राहतात. प्रत्येक वेळेस प्रत्येक सेकंदाला वाणीचे कुशल कर्म होतातच असं नाही आहे. वाणीमध्ये अशा पद्धतीनं आपण समजून घेऊन खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. वाणीच्या कर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे
बुद्धाने सांगितली पिसुना वाचा, एक वाणीचा प्रकार आहे आणि कर्माचा आधार आहे याला सुद्धा. पिसुना वाचा म्हणजे दुसऱ्याची निंदा न करणे. हे आजीवन अष्टशील पालन करण्याचे 4 नियम आहे. आपण 8 नियमांचे आता फायदे पाहिले. 8 नियम जे आहेत म्हणजे रोजच्या पंचशिलामध्ये समर्पित होणारे 3 नियम, ते 5 आणि हे 3, 8 शिलाचे फायदे माणसाला जीवन जगत असताना असंख्य पद्धतीने मिळतात, चांगलेच मिळतात. पण आजीवनभर अष्टशिलाचं पालन करणारे उपासक उपासिका काय म्हणतात? पिसोना वाचा, म्हणजे मी दुसऱ्याची निंदा अजिबात करणार नाही. तो चांगला आहे, तो वाईट आहे, तो खराब आहे, ती चांगली आहे, ती उत्तम आहे, ती तो आणि ती कशी असू देत, तिचं मन जाणे, त्याचं मन जाणे, तिचे कर्म जाणे, त्याचे कर्म जाणे. या पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये विचारात आला पाहिजे. आणि अष्टशिलाचं पालन करणारे लोक हा वारंवार विचार करतात की मी पिसुना वाचा करणार नाही, म्हणजे दुसऱ्याची निंदा करणार नाही. पुरुषा वाचा म्हणजे मी कठोर बोलणार नाही. पुरुषा वाचा, दुसऱ्याच्या मनाला वाईट वाटेल, दुसऱ्याचं मन खूप इजा होईल दुसऱ्याच्या मनाला, अशा प्रकारचं मी आचरण करणार नाही. म्हणजे मी पिसुना वाचा करणार नाही, मी कठोर बोलणार नाही. संप फलापा वाचा, संप फलापा म्हटलेला आहे त्याला. मरेपर्यंत पालन करण्याचे हे आजीवन अष्टशिलातली काही भाग आहेत. संप फलापा म्हणजेच मी व्यर्थ बडबड करणार नाही. आणि विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी तर नाहीच नाही. उपवासाच्या दिवशी अजिबात व्यर्थ बडबड करायची नसते. ऐकला तर धम्म ऐकायचा आहे, बोलला तर धम्म बोलायचं आहे, आचरणात आला तर धम्म आणायचं आहे. त्यामुळे सुख मिळेल, त्यामुळे समाधान मिळेल. आणि म्हणून जे बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता मला हे काही करायचं नाही आहे, मी संपफलापा करणार नाही आहे, म्हणजे मी व्यर्थ बडबड करणे टाळीन. याला शिलाचं पालन करणे असंही म्हणतात. मिच्छा आजीविका, आयुष्यभर पालन करण्याच्या 4 नियमामध्ये सर्वात महत्त्वाचा एक नियम आहे की मिच्छा आजीविका, म्हणजे कुमार्गाचे जीवन न अवलंबिणे, वाईट गोष्टीकडे लक्ष न देणे आणि कुमार्गाचं जीवन आपण न अवलंबिणे. या पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला महिन्यातल्या 4ही दिवस, अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, या सर्व दिवसाला ज्या पद्धतीनं आपण पालन करून अष्टशिलाला समजून घेतो, जाणतो, तेव्हा अष्टशिलाचे खूप सारे फायदे तुम्हाला मिळतील. आणि याच फायद्याच्या आधारावरती तुम्हाला सुख मिळेल, समाधी मिळेल, आरोग्य मिळेल आणि आपल्या सर्वांचं जीवन सुखी होईल. तेव्हा उपासक आणि उपासिकांनो, आम्ही अशाच पद्धतीचे हे फायदे वारंवार समजून घेतले पाहिजे, ज्यामध्ये आपलं कल्याण आहे, ज्यामध्ये आपलं मंगल आहे. खूप चांगल्या पद्धतीनं ध्यान करा.